बरेच दिवस बंद आहेत. तेवढ्यापुरतं एकदा मला वाटतं एक 15-20 दिवस चालू राहतं, त्यानंतर परत बंद पडली ती. महापालिकेच्या माध्यमातून वॉटर स्प्रिंकलर बसवण्यात आलं होतं सिग्नलवर. त्याचा काही उपयोग नाही असं मला तर वाटतं. कारण का 3-4 वर्ष उपयोग नाही. पैसे मिळवायचे धंदा आहे. बंदच आहे. 3 दिवस चालू होतं, फक्त 3 दिवस, त्यानंतर बंदच आहे. आणि आजचं टेम्परेचर काय आहे? आजचं टेम्परेचर कोल्हापूरमध्ये आत्ता 1:30च्या सुमारास जवळपास 37 डिग्री सेल्सिअस आहे. आणि फील लाईक म्हटलं तरी जवळपास 39 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये उष्णतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले. कोल्हापुरातल्या लक्ष्मीपूरच्या एका चौकामध्ये मी आहे आणि अशा चौकामध्येच या ठिकाणी कोल्हापूर महापालिकेने वॉटर स्प्रिंकलर बसवले होते. मात्र वॉटर स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याचा थेंब देखील न पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जर हे वॉटर स्प्रिंकलर बसवले उष्णतेपासून वाचवण्यासाठी, तुम्ही सिग्नलवर उभे आहात, काय परिस्थिती? बंद आहे. महापालिकेच्या माध्यमातून वॉटर स्प्रिंकलर बसवण्यात आलं होतं सिग्नलवर. त्याचा काही उपयोग नाही असं मला तर वाटतंय. कारण का 3-4 वर्ष झाली ते बंदच पडले. आता काही नाही, पैशाचं अपव्यय झाला म्हणायचं. 100% मेंटेनन्स वगैरे काही नाही, नुसतं ते लावून ठेवले गेले. काय सांगशील, महापालिकेने वॉटर स्प्रिंकलर लावलं होतं उष्णतेपासून वाचण्यासाठी, पाणी शिंपडत, आता काय परिस्थिती वाटते? एकदम बेकार व्यवस्था आहे. आता सध्या कंडिशन आहे ती. आता आवश्यक आहे. पब्लिक लय हार आहे माझं. उष्णता काय नाही, ते बंदच पडलेलं आहे. हो, बरेच दिवस बंद आहेत. तेवढ्यापुरतं एकदा मला वाटतं एक 15-20 दिवस चालू राहतं, त्यानंतर परत बंदच पडली ती. नुसतं दिखावा केला काय? नुसतं दिखावाच की, बाकीचं काय आहे? काय तुम्ही रोज प्रवास करताय? करतोय वगैरे काय नाही, बरोबर नाही काय. काय आता बोलण्यात त्याला अर्थ नाही. उष्णतेचं प्रमाण वाढले. होय ते काढून टाका म्हणा. काय उपयोग नाही. पैसे मिळवायचे धंदा आहे ते. काय सांगतो? चालू आहे पाहिजे लवकर. कोल्हापूरचं काय बंद पाणी कसले आले भांगाचं माणसं लवकर चालू व्हायला पाहिजे. किती दिवस झाले हे बंदच आहे. बंदच आहे. 3 दिवस चालू होतं, फक्त 3 दिवस, त्यानंतर बंदच आहे. बघू शकतो आपण, नक्कीच महापालिकेच्या माध्यमातून पैशाचा अपव्यय झाला, दुरुपयोग करण्यात आला. फक्त 3 दिवस सुरू होतो, म्हणजे एकंदरीत 1 महिनाभर सुरू असेल आणि आता हे पूर्णतः बंदच आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी नवीन महापौर असून देत, महापालिका प्रशासन नवीन आयुक्त असून देत, अशा गोष्टींकडे, या वॉटर स्प्रिंकलर सारख्या गोष्टींकडे, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं मात्र आता गरजेचं आहे. नवप्रवाह मराठीसाठी मी रविराज, कोल्हापूर.